नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. औरंगजेब आणखी संतापला. तोपर्यंत तिसरा तडका बसला. औरंगजेबाचा शहजादा अकबर तो बापा विरुद्ध वैर घेऊन आला. तो थेट महाराष्ट्रात. त्याला माहिती आहे उभ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी टक्कर घेईल असा एकच योद्धा आहे, आणि त्या योद्ध्याचं नाव आहे छत्रपती संभाजी महाराज. तो थेट संभाजीराजांकडे आला. दिल्लीच्या राजकारणासाठी संभाजीराजांनी अकबराला जवळ केला. पण त्याच वेळी अकबर संभाजीराजांना जाऊन मिळाला. ही वार्ता मिळाला औरंगजेब सापाच्या शेपटीवर पाय पडावा तसा फणफणत होता. आणि अखेर उचलली तिने आपली पाऊल खाशी दख्खनेकडे. आणि खोळंबला काळ. काय 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 घडेल आता? औरंग दख्खन घेणार का संभाजीराजे औरंग्याला? खोळंबला काळ. काय घडेल आता? औरंगजेब कोणी साधा नाही बरं. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य म्हणजे औरंगजेबाच. आणि आशिया खंडातलं सगळ्यात छोटं राज्य म्हणजे शंभूराजांच. औरंगजेबाचा एका वर्षाचा वार्षिक महसूल त्या काळात 2900 कोटी रुपये आणि माझ्या स्वराज्याचा वार्षिक महसूल कसाबसा 1 कोटी रुपये. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 आणि एका सरदाराच्या हाताखाली 50,000ची फौज म्हणजे 14,500 गुणिले 50,000 एवढा औरंगजेबाचं लष्करी सामर्थ्य. आणि शंभूराजांचं सैन्य सगळे गोळा केले तर कसे बसे 1,00,000 म्हणजे मनभर आहे औरंग आणि कणभर स्वराज. 5-5.5 लाखाची फौज उतरली. संभाजीराजांना वार्ता कळाली आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा कधी मी कामा. आणि बघता बघता दख्खन मध्ये उतरलेल्या औरंगजेबाने स्वराज कैचीत पकडण्यासाठी आपली मोहीम चालवली. सरबुलंद खान, अली खान, फतेह खान, रामसिंग हाडा, भीमसिंग हाडा तुफान फौजाकडे स्वराज्यात आत घुसत निघाले. आणि कसे संभाजीराजे घोड्यावर मान टाकून या यवनांशी झुंजत राहिले. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टाकून संभाजीराजे लढत होते. बेपनाह झुंजत होते, कडाडत होते. अरे तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. औरंग्या तुला भाजायला वेळ नाही लागणार. त्या धगिनाच गारच झाला होता औरंगजेब. हार, शिकस्त, पराभव औरंगजेबाच्या वाट्याला दुसरं काही येत नव्हतं. त्या पराभवाने संतापलेला औरंगजेब आपल्या सरदारांवर चिडत होता, संतापत होता, त्यांच्याच खिल्लाती कमी करत होता. कुणीतरी सांगायचं हुजूर वो संभाजीराजे शैतान है, फिर हम कहा शैतान से कम है, फिर भी की शिकस्त क्यों हार. पण त्याच वेळी औरंगजेबानं आणखी चाल टाकली. एकाच वेळी स्वराज्य कैचीत पकडण्याची त्यांनी मोहीम आखली. चोहो बाजूनी स्वराज्य खिंडीत पकडत औरंगजेब निघाला. पण खासे संभाजीराजे औरंगजेबाच्या फौजात तुडवीत तडक 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 पुढे निघाले. दख्खन जिंकायला लावता औरंगजेब. पुरं वर्ष झालं औरंग्याला संभाजीराजांच्या तावडीतनं एक खण घेता आला नव्हता. एक खण. दख्खन तर दूरची बात. वैतागल्या औरंगजेबानं अखेर आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? अनेक सरदार म्हणाला हुजूर इन मराठों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़की ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. आणि पटला औरंगजेबाला सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात. हे गडकोट पहिले घेऊया, मग कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग औरंगजेबाने विचारलं ऐसा कौन सा किला है जो जल से जल या सकता? आणि उठला शहाबुद्दीन खान. हुजूर एक किला है. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला वणी जवळचा, दिंडोरी तालुक्यातला. प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय. त्यांची सेज तिथं. म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किला है. मराठे कितने हैं? 300 350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर. बजमियत ना हुजूर. तोहफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाचं.
अवघे 350 मराठे असलेला, तोफा शिबंदी बजमेत अजिबात नसलेला तो रामसेचा किल्ला घ्यायचा आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा, कौन लेगा रामसेच? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खां, हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेच. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? आणि शाहबुद्दीन खान म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000ची फौज दिली आणि निघाला शाहबुद्दीन खान. कोसळला रामसेजवर. आता त्यावेळी रामसेचा किल्लेदार आहे रामाजी पवार आणि सोबत फौज 300. 20,000चा सेना सागर येतोय. पण तो रामाजी असं नाही म्हटला, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. ही भिडायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली महाराजांनी.